ह्याच्या खाली किमान नाही म्हटलं तर 2 ते 3 फुटाचं पाणी या ठिकाणी उभारलं जात आहे. कारण या ठिकाणी दुर्णासारखा भाग झालेला आहे, त्या ठिकाणी खोलगट आहे आणि ते पाणी तिथे थांबतंय. ह्याच्यातलं पाणी बाहेर कसं काढायचं त्या इंजिनियरला बी माहीत नाही आणि त्या पद्धतीचे नियोजन या इंजिनियरने केल्यामुळं असं वाटतं शासन आणि प्रशासन ह्याच्यातला व्यवहार म्हणजे आंधळं दळतंय कुत्रं पीठ खातंय म्हटल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली. लोकांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी महामार्ग तयारी झालेले नसून लोकांना अडीअडचणी निर्माण करावं अशा पद्धतीच्या महामार्ग तयारी शासनाने केल्यामुळं लोकांची या ठिकाणी होणारी ही जी अवस्था आहे, कितीतरी लोकांचा इथं आपला अंत द्यावा लागला. या ठिकाणी शाळकरी विद्यार्थ्याला या ठिकाणातून जाता येत नाही. म्हणजे जेणेकरून जनतेची कोंडी करणं हे शासन आणि प्रशासनाचा ठरलेला विषय बनलेला आहे. यासाठी माननीय आमदार साहेबांकडे ज्या काही ग्रामीण भागातल्या किंवा या जाणाऱ्या रहदारीवाल्या लोकांच्या तक्रारी आल्या, त्यामुळं माननीय आमदार साहेबांनी आज या रोजी स्वतः पाण्यात बसलेत साहेब. अधिकारी डोळ्याला बघतील, अधिकारी बाहेर बाजूला पायात कुठं घालून पुढे उभारले आणि माननीय आमदार साहेब मात्र या पाण्यामध्ये बसलेत. जनतेच्या हितासाठी माननीय आमदार साहेबांनी हे आंदोलन छेडलेलं आहे आणि आमचा असा निर्णय ठरलेला आहे, जोपर्यंत याचं काम होत नाही तोपर्यंत आम्ही या पाण्यातून उठणार नाही.